स्वच्छतेतील गंभीर त्रुटी आणि अन्न व औषध सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी चर्चगेटमधील नामांकित के रुस्तम आणि कंपनी नावाच्या आईस्क्रीम पार्लरचा परवाना निलंबित झालाय। अन्न आणि औषध प्रशासनानं तात्पुरता हा परवाना रद्द केलाय। अन्न व औषध प्रशासनानं केलेल्या पडताळणीमध्ये या पार्लरमध्ये उंदीर तसेच घरगुती माशांचा वावर असल्याचं आढळलंय। तसेच मुदत संपलेली उत्पादनं सापडल्यामुळे एफडीएनं ही कारवाई केली आहे। याचाच आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। आपल्या आईस्क्रीम सँडविचसाठी प्रसिद्ध असलेल्या चर्चगेटमधील के रुस्तम आणि कंपनी नावाच्या आईस्क्रीम पार्लरचा परवाना हा अन्न आणि औषध प्रशासनाने तात्पुरता निलंबित केलेला आहे आणि त्यामुळे आपण बघतोय की हे आईस्क्रीम पार्लर तात्पुरता बंद ठेवण्यात आलेलं आहे। चर्चगेटमधील अतिशय प्रसिद्ध असं हे आईस्क्रीम पार्लर आहे। 1960 मध्ये त्याची खरं तर सुरुवात झालेली होती आणि आपल्या आईस्क्रीम सँडविचसाठी ते अतिशय नावाजलेलं आहे आणि हेच आईस्क्रीम पार्लर सध्या बंद असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। एफडीएच्या अधिकाऱ्यांनी या आईस्क्रीम पार्लरची तपासणी केली आणि त्या तपासणीमध्ये त्यांना जिवंत उंदीर सापडले, तसेच घरगुती माशांचा वावर देखील आढळला, तसेच मुदत संपलेली उत्पादने देखील सापडली आणि त्यासह अन्य अनेक अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन झाल्याचं त्यांना आढळलं आणि त्यानंतर आपण बघतोय की या आईस्क्रीम पार्लरचा परवाना हा तात्पुरता निलंबित करण्यात आलेला आहे। आस्थापनांची तपासणी ही एफडीए कडून सुरू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून एफडीएने ही कारवाई केल्याची माहिती आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत कदमसह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।